सिद्धार्थ सिंग आज बर्थडे बॉय आहे. हां थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. सर्व आमचे महाकाल सेनाचे पदाधिकारी, अनुरागजी पांडे सर, राष्ट्रीय अध्यक्ष महाकाल सेना राहुलजी डुबे, कुणालजी माद्रे, गुरुजीत अरोरा, जमनवंत विश्वकर्मा, त्यानंतर नमिताताई पवार, सर्व मॅच चालू करायची आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे अजित पवार दाखल होतील. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित एक दमदार आणि एक दर्जेदार स्पर्धा अर्थातच नगरसेवक चषक 2026चा रणसंग्राम तो आपण बघू शकतात. इकडे पाहू शकतात की बर्थडे सेलिब्रेशन देखील आपल्याला बघायला मिळते. सिद्धार्थ सिंग आपण पाहू शकतात आणि केदार पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये वेगाने चाललाय. बॉल इथे निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. धमाकेदार चौकार. थँक्यू सो मच. जर गिरीश या गोलंदाजाने विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गिरीश याने विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रजत या खेळाडूची विकेट घेतली तर. केदारजी देसाई आणि निलेश यांच्या माध्यमातून आणि त्याची मॅडम यांचं सत्कार इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि केदारजी देसाई आणि निलेश यांच्या माध्यमातून रजतच्या विकेटसाठी गिरीश या खेळाडूसाठी पारितोषिक लागले. तब्बली 500 रुपयाचे पारितोषिक जोडले गेले. 5 रन्स फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 3 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला इथे कंप्लीट झाला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दिमागवरनं गिरीश हा गोलंदाज. यावेळी समोरच्या बाजूने हा ही बॉल दिगून गेलाय सरळ डीपमध्ये. खेळाडू आहेत, प्रोटेक्शन आहे आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव. प्रितेशजी पवार यांच्या माध्यमातून केदारच्या विकेटसाठी रजतच्या विकेटसाठी पारितोषिक आलं. अर्थातच 2000 रुपयाचे कॅश प्राइज जोडले गेले. गिरीश या खेळाडूसाठी एक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि प्रितेशजी पवार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक गिरीश या खेळाडूसाठी असणारे. रजतची विकेटसाठी परंतु इकडे चौकार आलाय. बी ॲट विकेट. बॉल सीमारेषा पार. इथे जबरदस्त थँक्यू सो मच. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे काय बॅटिंग केली जाते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि त्याचं मुख्य कारण रजत. आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये रजतचा खेळ जबरदस्त बघू शकलात. जबरदस्त खेळ त्याने केला आणि प्रत्येक बॉलवरती प्रितेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रजत आणि केदार बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्याचमुळे खेळाडू देखील तैनात आहेत. रजत या खेळाडूने प्रभावशाली बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. केदारजी देसाई यांच्या माध्यमातून प्रितेशच्या विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आणि ती विकेट रजतची पाहिजे. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. प्रितेश हा गोलंदाज गोलंदाजीच्या मागवरनं. त्यामुळे समोरच्या बाजूने क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धमाका. केदार चला इथे रेफर केलंय.
केदार त्याच्या बॅटमधनं चला चेक करतोय आपण, रेफर केलं आणि डिसिजन पेंडिंग. चेक केलं जाईल. केदार आणि रजत यांच्यामधील खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडूचा खेळ फेस केला आणि 14 धावा फलकावरती त्यांच्या माध्यमातून जोडल्या गेल्यात. प्रितेश, इट्स अ फेअर. इट्स अ फेअर बॉल. इट्स अ फेअर. नो चेंडू असेल. कोणीतरी चला इथे नो चेंडू असेल. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल. कॅच कंप्लीट. यस डेफिनेटली. केदार बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. केदार क्रॅकिंग स्ट्रोक आला होता आणि त्यानंतर त्याची विकेट देखील आली या मॅचमध्ये. रजत हा एकमेव खेळाडू आहे त्याच्यावरती पारितोषिक लागली जात आहे त्याच्या विकेटसाठी. 2-0-20 धावा फलकावरती जोडल्यात. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. साईराज 11 आणि दुसऱ्या बाजूने पलक फर्निशिंग हा संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. अनिकेत नव्याने मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आणि दुसऱ्या बाजूने रजत आहेत. मागील बॉलवरती विकेट आली. पहिलाच बॉल नो प्लस 4 आणि तिथे प्रितेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 2-0-20.
व्हाईट बॉल. चला रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इथे तुम्हाला आता रेफर करता येणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. मॅच सुरू होती आहे. बॉलिंग मार्कवरती प्रितेश. यावेळी समोरच्या बाजूने पुन्हा एकदा बॉल वेगाने निघून गेला आहे. पुन्हा एकदा हा धमाकेदार चौकार चार. चौकार आला आणि त्याच चौकाराच्या साडी संघाची टोटल आता 20 या अंकांवरती आपल्याला बघायला भीती आहे. 1.4 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. पाचवा बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चाललाय निघून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. क्रुशल मोमेंटला चौकार चार. बॅक टू बॅक 2 फोर्स चौकार आलेत. पुन्हा एकदा गॅपमधून बॉल काढायचा होता. बॉल डीपमध्ये पुन्हा वेगाने चालला आहे आणि त्याही बॉलवरती एक सिंगल धावली आहे. 25 धावा सध्याच्या घडीला जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आहे. प्रेक्षक राजावर्ग देखील आपल्याला बघायला मिळतो आणि पाटी नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकतात. आपल्याला दाखवलं जातं आहे TV स्क्रीनवरती पाहू शकतात. आणि जबरदस्त आयोजन आहे. आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहू शकतात की या मॅचचं आयोजन ते देखील केलं गेलं. रजत जो एक प्रमुख खेळाडू आहे ज्याच्याकडे संपूर्ण खेळाडूंच्या नजरा आहेत आणि तो रजत इज ऑन स्ट्राईक. दुसऱ्या बाजूने प्रितेश. त्यामुळे सॉफ्ट हँडने खेळला आहे. रजतला माहिती आहे की आणखी 2 षटकं आहेत आणि या षटकामध्ये धाबा मी बढवू शकतोय आणि तो एक सिंगल धाव घेतोय. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती जोडला गेलाय. 26 या आकडावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि त्यामधील अंतिम बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये चालला होता. बॉलची फेकी केली. एक सिंगल धाव फलकावरती बेगाने कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 27 वरती 1. साहिल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि अनिकेत आणि रजत या खेळाडूमधील पार्टनरशिप देखील चांगली आपल्याला बघायला मिळते आहे. 5 चेंडूचा खेळ फेस केला आणि त्यामध्ये 11 धावेची पार्टनरशिप इथे बनवली गेली आहे. साईराज 11 संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करतो आणि खूप चांगला खेळ बॅटिंग करत असताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहात. साहिल पहिलाच बॉल प्ले अँड मिस. इथे एस्टांवरती बॉल लावला आणि त्यानंतर विकेट क्रमांक 2 हा दुसरा झटका बसतोय. खेळाडू बाद. मैदानाच्या सभोवताली पाहू शकतात प्रेक्षक राजावर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचं देखील स्वागत आहे. हा बॅनर देखील अगदी पाहू शकतात आपल्याला बघायला मिळतो TV स्क्रीनवरती. जयेश घरत मिस यू जयू त्यांचा देखील बॅनर आपल्याला दाखवला जातो. एक बॉस क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून या विभागामध्ये आणि पाहू शकतात की वसई विरार विभागामध्ये त्याची ओळख होती. नयनची मिश्रा यांचा देखील बॅनर आपण पाहू शकतात आणि ते देखील एक चांगले खेळाडू होते. आणि त्यानंतर पाहू शकतात की विकी जिकीने त्यांचा देखील बॅनर आपल्याला बघायला मिळतो आणि चांगले खेळाडू होते. आणि ज्यावेळी तुम्ही चांगलं कार्य करताय आणि तुमचं नाव हे अमर राहतं आणि हेच काही गोड व्यक्तिमत्वांची नावं आपल्याला ती TV स्क्रीनवरती दाखवले जातात. प्रेक्षक राजावर्ग देखील दाखवलं जात आहेत आणि मॅच देखील इथे ऑन आहे. चांगली मॅच. यावेळेस पुन्हा एकदा इथे चांगला बॉल बघू शकतात.
कमबॅक केलंय साहिलने या गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक केलाय. 2 चेंडू आणि त्यामध्ये एक वाईट आलाय, एक विकेट देखील आली, एक धाव खर्च देखील गेली आहे. मॅचचा आनंद घेत आहेत प्रेक्षक राजावर्ग देखील पाहू शकतात. टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतात आणि हा जल्लोष जोश त्यांचा आपल्याला बघायला मिळतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ते कव्हर देखील केले जाते आणि मॅच देखील पाहायला मिळते. 3 फ्रेममधून ही मॅच टी व्ही स्क्रीनवरती आपण अनुभवू शकतात. हा ही बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, अवाक्याच्या बाहेर होता आणि त्याचमुळे पंचांनी इथे या चेंडूला दंडित केलं. इट्स अ वाईट बॉल येतोय. 29 धाबा फलकावरती जोडल्यात. 2.2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉलला दिशा दिली, बॉल डीपमध्ये चाललाय. रजत आता मानसिकता होती की एक सिंगल धाव घेऊ आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडकडे येऊ आणि त्याच कारणामुळे रजत स्ट्रायकिंग एंडकडे आले. 30 धाबा जोडल्या गेल्यात. 12.00चा ॲव्हरेज सध्याच्या घडीला मेंटेन केला जातोय. प्रेक्षक राजावर्ग देखील पाहू शकतात, आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅचचा आस्वाद घेतात. बॉक्स सर्कल क्रिकेट नालासोपारा ईस्ट अँड वेस्ट आणि या संपूर्ण विभागामध्ये बॉक्स सर्कल क्रिकेटची भरपूर क्रेज आहे आणि त्याचमुळे हा प्रेक्षक राजावर्ग यावेळेस साल्टी पलटी बॅट स्विच केली होती, परंतु फटका एक्झिक्यूट करणं ते थोडंसं डिफिकल्ट होतं आणि त्याचमुळे पंचाचा सिंगल. इट्स अ वाईट बॉल. बॅक टू बॅक वाईट बॉल आलेत. मध्ये एक सिंगल दबाली होती आणि त्याचमुळे धावा देखील 31. पुन्हा एकदा दिशा दिली आहे, कट केलंय, बॉल डीपमध्ये वेगाने चाललाय, स्टॉप केला आणि त्यानंतर दुसरी धाव ती देखील वेगाने कंप्लीट झाली आणि 2 धावेचा कॉल कंप्लीट झालाय. सूरज यादव सध्याच्या घडीला पाहू शकतात जे कॅमेरा हँडलिंग करतात आणि प्रेक्षक राजावर्ग आपण दाखवतात. स्क्वेअरले कॅमेरामॅन अभिषेक यादव आणि फ्रंट कॅमेरामॅन अतुल यादव आपण पाहत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं कार्य ते देखील केलं जात आहे. चर्चा करूयात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिली आणि बॉल चाललाय सरळ सी मा रे शा पार, चौकार. आमचे टीव्ही ऑपरेटर हिमांशू सिंग आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त ऑपरेटिंग ती देखील केली जाते आणि टीव्ही स्कोरर अर्थातच तनिषजी राऊत ते देखील पाहू शकतात, ज्यांच्या माध्यमातून ॲक्युरेट स्कोर हँडल केलं जातोय. पुन्हा एकदा कट केलं, बॉल चाललाय इथे लॉंग स्टॉप रिझनला नो स्टॉप सांगत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रजतचा हा तडाखा, धमाका, चौकार. पहा रजतच्या बॅटमधून चौकार येत आहेत आणि त्याच्यानंतर प्रेक्षक राजावर्गाचा हा जल्लोष आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती बघायला मिळतोय आणि हा जोश आहे तिथे विकी आपल्याला बघायला मिळाले. विकी या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खेळ देखील झाला होता आणि आता इकडे मॅचचा आनंद घेत आहेत आणि सागरजी मोरी सर सांगत होते की मॅचमध्ये चांगलं कार्य कराल तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ कराल, परंतु पराभव वाटेला तर ही मॅच बघण्यासाठी तुम्ही दाखल व्हाल. आणि पाहू शकतात की खेळाडू देखील मैदानाच्या दिशेने जॉईंट झालेत, मॅचचा आस्वाद घेत आहेत. चांगली मॅच बघायला मिळते. 41 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं आहे. अंतिम षटक आहे. स्लॉग षटकामध्ये धावा तर खूप बनल्यात साईराज 11 संघाच्या माध्यमातून, कारण 40 धावसंख्या इथे सेफ टोटल म्हटली जाते आहे आणि त्याचमुळे 40 धावा जोडल्यात. प्रेक्षक राजावर्ग आपण बघू शकतात संपूर्ण मैदान कव्हर केले जाते. 41 धावा आपण बघू शकतात. चुकीची दुरुस्ती ती देखील केली जाते आणि पुन्हा एकदा ही बॉल फटका बसलाय आणि त्याचमुळे खेळाडू तंबूच्या आशाला जाऊन बसलाय. विकेट. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल आणि त्याच्यावरती विकेट क्रमांक
3 हा तिसरा झटका बघायला मिळतोय. साईराज 11 संघाचा केदार ज्याने 9 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात. त्यावेळेस गॅपमधून बॉल काढायचा होता परंतु एक सिंगल धावाली आणि केदारला सायकिंग एंडकडे आणणं ही देखील मुख्य भूमिका आहे कारण ज्या पद्धतीने त्याने खेळ केलाय 9 चेंडूमध्ये 20 धावा 200 माफ करा रजत आहे तिकडे आणि 222चा स्ट्राईक रेटने सध्याच्या घडीला खेळ करतात. 4 चौकार त्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला बघायला मिळालेत. रजत हा खेळाडू मैदानाची पाहणी करतोय आणि कुठल्या बाजूने फटके खेळू हे त्याच्या माइंडमध्ये त्याने सेट केलं असेल. आता बॉल पडल्यानंतर त्याचा प्री प्लॅन आपल्याला समजणार आहे. रजत पहिलाच बॉल तिथे वेगाने निघून गेला आणि त्याचमुळे इथे नोचा सिग्नल दिला गेला पंचाच्या माध्यमातून. नो बॉल आलाय. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात. 43 धावा 3.2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. हलटी पलटी कॅपमधून बॉल काढायचा होता आणि बॉल एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाही आहेत. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने 44 लॉस ऑफ 3 विकेट ऑन कार्ड. 44 धावा फलकावरती जोडल्या. 3 विकेट लॉस झाल्यात. साईराज 11 बॅटिंग लाजबाब केले. प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. त्यामुळे 6 फटका चांगला आहे. बॉलला स्टॉप केलाय. कॅच कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न होते परंतु एंड मुवमेंटला चौकार अडवणं मुख्य भूमिका समजली आणि त्याचमुळे बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट करत असताना संघाची टोटल 1 ने वाढली आहे. 45 आकडावरती धावसंख्या पाहत आहेत. प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. मॅचचा आनंद घेतात आणि तिथे काही स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत जे आपल्याला बघायला मिळत आहेत. केदार पुन्हा एकदा रजत पुन्हा एकदा रजतच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रजतचा हात अडका चौकार 4. पहा तिथे प्रमोदजी किणे सर तुझ्यासाठी आले वनात. इथे प्रमोदजी किणे सर आले त्या मैदानात असंच म्हणावं लागेल आणि त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की सुंदर नृत्य आपल्याला बघायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीचं नृत्य पाहू शकतात की प्रमोदजी किणे साहेबांच्या मध्ये वतीनं इथे केलं जाते. संतोष अंतिम बॉल वरती बॉल गॅप मधून चाललाय. रजतच्या बॅटमधून धम्माका 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 चौकार. थँक्यू सो मच. या मॅच नंतर आपण बॉल आउट करणार आहोत. तर जेही विजेते संघ झालेत त्यांनी आपले गोलंदाज तयार ठेवायचे आहेत. आपण बॉल आउट करतोय आणि विनीत काते यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जोडलं गेलं आणि ते आपण लगेचच त्यांना वितरित करतोय. आता इकडे पाहू शकतात की अप्सरा देखील मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली उतरणार. चेक इथे केलं जाईल. काही निर्णय त्यांच्या माध्यमातून ते कळवले जातील कारण बॉल आउट करायचे की अजून काही वेगळं करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. डिस्कस केलं जाईल आणि त्यानंतर पाहू शकतात की 3 संघांना सांगितलं जाईल की काय केलं जाईल. बॉल आउट असेल की आणखी लॉस टाकले जातील की आणखी काही केलं जाईल हे देखील पाहू शकतात. दरम्यान मॅचला सुरुवात होते तिथे टार्गेट सेट केलं आहे 55 धाबेचं 24 चेंडूमध्ये. पहा इथे
प्रमोदजी किणी साहेबांच्या देखील मैदानाच्या आतमध्ये आपण आगमन करणार आहोत आणि आता मजा येणार आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर केदारजी देसाई साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. दोन्ही खेळाडूसाठी हे पारितोषिक असणार आहे याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. प्रेक्षक ते आपल्याला बघायला भेटतात. दरम्यान मॅच स्टॉप झाली आणि प्रेक्षक राजवर्ग अगदी बघू शकतात या मॅचच्या माध्यमातून आणि चांगली स्पर्धा आपल्याला बघायला भेटते. एक सुंदर नियोजन आणि सुंदर आयोजन महाकाल सेना यांच्या वतीनं ते बघू शकतात आणि मॅच सुरू होते. साईराज शिलेपण आणि दुसऱ्या बाजूने पलक फर्निशिंग 54 धाबा फलकावरती जोडल्यात आणि 55 धावेचं टार्गेट एक तगडा वान मैदानाच्या समोर ठेवलं आहे आणि यानंतर पाहू शकतात की सेमी आणि फायनलचा मॅसेज देखील इथे आपण बघू शकणार आहात आणि नगरसेवक चषकामधील अंतिम संघ तो देखील आपल्याला बघायला मिळणार आहे या मॅचच्या माध्यमातून. एक चांगली स्पर्धा भेटीला येते. जाऊयात मॅचच्या दिशेनं. चिके यांच्या माध्यमातून गिरीश या खेळाडूने लगातारचे 3 चौकार ठोकले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आणि केदारजी देसाई यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दोन्ही खेळाडूंना असणार आहे. मॅचला सुरुवात होते. लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅकवरती अनमोल गिरीश पहिलाच बॉल फेकून दिला डीपमध्ये. बॉलला फील करतायत. धाव आली नाहीये. इथे धाव घेण्याचा मनसुबा नव्हता आणि त्याचमुळे नगरसेवक चषक हा बॅनर अगदी पाहू शकतात भारतीय जनता पार्टी आणि ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते आणि काही गौड व्यक्तिमत्व तिथे आपण पाहू शकतात. टी व्ही स्क्रीनमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि कॅमेरामॅनच्या माध्यमातून सर्व कव्हर केले जाते. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहू शकतात की ही स्पर्धा उत्कंठा लागली असेल की कोण असेल अंतिम दिवसांमधील तो संघ. प्रथमेश अनमोल या 2 खेळाडूंमधील पाहू शकतात हा खेळ द्वंद्व जुगलबंदी. यावेळेस गॅपमधून बॉल काढला आणि निघून जाईल सर सीमारेषा पलीकडे प्रथमेश. डान्स जबरदस्त आपण पाहू शकतात. प्रमोदजी केणी यांच्या माध्यमातून तो पेशकश केला आणि ज्यावेळी एखाद्या कलाकाराची कदर किंवा त्याचा सन्मान केला जातोय त्यावेळी डेफिनेटली त्यांना देखील एक नवा जोश येतोय आणि प्रमोदजी केणी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. दूरवरचा प्रवास केला आणि इथपर्यंत पोहोचले गेलेत आणि या स्पर्धेला 4 लावतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने कार्य त्यांच्या माध्यमातून देखील केले जाते. अमोल प्रथमेश कोण किसपे भारी आहे. पुन्हा एकदा लॉफ केलाय परंतु यावेळेस एकच धाव एक सिंगल धाव इथे फलकावरती जॉईन होतीये. टार्गेट मोठे 55 धावेची गरज आहे या मॅचमध्ये आणि 55 धावेचं टार्गेट असताना 6 धावा त्यामध्ये बनवल्यात. बॅटिंग करत असताना प्रति षटकामध्ये तुम्हाला 2 ते 3 चौकार फेकावे लागतील आणि त्याच इंटेन्शन त्याच माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये एक चांगली इनिंग प्ले करावे लागेल. तयार अनमोल गिरीश या खेळाडूसाठी चिक्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकारासाठी पारितोषिक जोडलंय आणि तिथे अपील होती. अपील तर केली आहे आणि विकेट देखील आली आहे. यस डेफिनेटली बॅटर बाद गॉन आउट. चौकार ठोकलाय माफ करा विकेट आली आहे आणि त्यानंतर पाहू शकतात की चेक करतायत.
बॅटर आउट. अनमोल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. प्रथमेश आणि अनमोल आपल्याला बघायला भेटतो आणि दोन बॅटाच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धू, नाम आहे सिद्धू. अनमोल आपल्याला बघायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने सिद्धू दाखल झालेत. प्रथमेश नॉन स्ट्रायकिंग एंड सिद्धू पहिलाच बॉल फेकून दिला. बॉल चाललाय सीमा पार, चौकार. विकेट आणि त्यानंतर पाहू शकतात की चौकार ठोकला आणि धावा देखील फलकावरती 10 या अंकांवरती जोडल्या गेल्यात. आता इकडे 15.00चा ॲव्हरेजने धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि 10.00च्या ॲव्हरेजने 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. या संघाचा प्रमुख खेळाडू जेव्हा साईराज 11 हा संघ अडचणीत असतो, त्या अडचणीत असणाऱ्या संघाला बाहेर काढण्यासाठी ज्या खेळाडूने जिम्मेदारी घेतली आहे तो रजत बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. बॅटिंग तर चांगली करतोय परंतु गोलंदाजी देखील चांगली करेल का या मॅचमध्ये हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यासाठी रजत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आहे. दुसऱ्या बाजूने प्रथमेश आणि सिद्धू आहेत. पहिलाच बॉल खेळत असताना सिद्धूच्या बॅटमधनं एक चौकार आला. दोन्ही संघ एक मॅन ऑफ द मॅच घेतले आणि दुसऱ्या बाजूने रजत आलेत, त्यांनी देखील एक मॅन ऑफ द मॅच पटकवली. अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. रजत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. पुन्हा एकदा बॉल चाललाय सर सीमा पार. विकेट आली आहे. खेळाडू बाद गॉन. थँक्यू सो मच. पाठीमाग पाण्याची टाकी आहे, तिकडे कोण चढला असेल तर आपण तिथनं खाली उतरायचं आहे, कारण विनंती असेल. चला त्या टाकीवरनं आपण उतरायचं आहे, विनंती असेल. टाकीवरती कोण चढला असेल तर चला उतरायचं आहे, कारण आजचा अंतिम दिवस आहे. कुठल्या पद्धतीने पाहू शकतात की या स्पर्धेला कुठलाही गालबोट न लागता ही स्पर्धा योग्यतेने पार पडावी. विनंती असेल त्या प्रेक्षकाला आपण खाली उतरायचं आहे. चला आपण खाली उतरायचे. चला ते खेळाडू आहेत. व्हाईट बॉल येतोय. यस डेफिनेटली. सिद्धू जो मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. दुसऱ्या बाजूने मंदार, रजत या खेळाडूंमधील हा खेळ आपण बघू शकतात. 11 धावा जोडल्या गेल्या सध्याच्या घडीला. 16 धावा फलकावरती आपण पाहू शकतात. पहिलाच बॉल आणि हा कॉमेंट्री पॅनल देखील आपल्याला बघायला मिळतोय. कॉम्बॉक्स आपल्याला दाखवलं जातोय आणि टी व्ही ऑपरेटर आणि टी व्ही स्कोरर आपल्याला बघू शकतात. रजत हा खेळाडू आणि हे देखील इथे पाटी निर्भरच्या माध्यमातून दाखवलं जातं आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी इथे पाटी निर्भरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते या मॅचच्या माध्यमातून. रजत याही वेळेला ही बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप राहिला आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल इट्स व्हाईट बॉल. रजत टाळे खूप चांगला खेळ तो केलाय. 2 व्हाईट बॉल टाकले जरूर. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने बॉल स्टॉप, बॉल रिटर्न क्विक आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव ती देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. इनफिल्डच्या आतमधून बॉल आउटफिल्डमध्ये वेगाने निघून गेला होता आणि त्यानंतर क्विकली एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. चला आपण एक यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचावरून कंप्लीट करतोय. या स्पर्धेसाठी 3 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकलात आणि एक गोड व्यक्तिमत्व, शांत स्वभाव आणि चांगले गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान. अर्थातच सागरजी मोरे सर यांचा यथोचित मान सन्मान. समाजसेवक प्रीतेजी पवार यांच्या शुभस्थानी पाहू शकतात की सागरजी मोरे सरांचा यथोचित मान सन्मान. एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आहे आणि खास
मुंबई या परिसरातून इथपर्यंत पोहोचले गेले आणि त्यांचा आवाज देखील आपण ऐकलात आणि ते सागरजी मोरे सर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली. थँक्यू सो मच डीजे थँक्यू सो मच. आणखी एक सन्मान तो आपण इथे करतोय. एक गोड व्यक्तिमत्व समाजसेवक प्रीतीजी पवार यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचापर्यंत आपण कंप्लीट करतोय. ही चांगली स्पर्धा इथे त्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली आणि सुंदर स्पर्धा आपण पाहू शकतात आणि ती गोड व्यक्तिमत्व प्रीतीजी पवार यांचा देखील विशेष सन्मान या मंचापर्यंत इथे केला जातोय. एक अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज की और उनका विशेष सम्मान यहाँ पर हम देखते आणि चांगलं गोड व्यक्तिमत्व आणि प्रीतीजी पवार यांचा विशेष सन्मान या मंचापर्यंत इथे केला जातो. एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्याने त्यांचं मुळाचं योगदान राहतं आहे आणि तेच गोड व्यक्तिमत्व पाहू शकतात आणि त्यांचा हा सन्मान तो आपल्याला टी व्ही स्क्रीनमध्ये बघायला मिळतोय. थँक्यू सो मच सर. चला बॅटिंग पॉवर प्ले आणि त्याचमध्ये इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत आमचे टी व्ही स्कोरर आपण पाहू शकतात ते आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्यासमवेत सिंग साहेब आपल्याला देखील पाहायला मिळतात. ते टी व्ही ऑपरेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी केली जाते. डी जे ऑपरेटर देखील आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून हा क्लीन आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि हे सर्व काही दाखवलं जातं आणि शक्य झालं आहे फक्त पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि पाटील नेटवर्क्स नुकताच 23,000 सबस्क्राईब त्यांनी देखील पूर्ण केली आहे. 1,23,000 सबस्क्राईब त्यांनी पूर्ण केली आणि दोन्ही चॅनलवरती 1 लाखाच्या वरती सबस्क्राईब ते आपल्याला बघायला मिळत आहेत. चला मॅचला सुरुवात होते. मॅचच्या दिशेने देखील वळतोय आणि ही आमची संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम आपल्याला बघायला मिळते आणि ते देखील दाखवले जाते. दरम्यान मॅचच्या दिशेने वळतोय आकाश. हा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय. पुन्हा एकदा बॉल डीपमध्ये चाललाय. थांबणार नाहीये. निघून जाईल सर सीमारेषेच्या पलीकडे. थँक्यू सो मच. हा कॉम्बॉक्स तो तुम्हाला इथे दाखवलं जातं आणि खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी इथे देखील पाटील नेटवर्कच्या माध्यमातून इथे केली जाते. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आकाश आणि दुसऱ्या बाजूने सिद्धू आहेत. तिकडे मंदार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. सूरज यादव हे कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी. दरम्यान तिथे काय घडलंय ओहो काय जबरदस्त कामगिरी केली जाते तिथे. प्रमोदजी केणे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं हे नृत्य पहा. क्रिकेट खूप ग्लॅमर आलं क्रिकेटला आणि त्याचमुळे एक वेगळी शैली आहे. प्रत्येकाचं नाव जर प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं असेल तर आपल्या अंदाजामध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल आणि तेच वेगळं पण इथे प्रमोदजी केणे साहेबांच्या वतीने इथे केलं जात आहे. आणि पाटील नेटवर्कची देखील क्वालिटी पाहू शकतात. जबरदस्त बघायला मिळते. पुन्हा एकदा ही बॉल नो असेल आणि तो सिग्नल पंचाच्या माध्यमातून आपण बघू शकतात. नो बॉल येतोय. 24 धावा जोडल्या गेल्यात. 18.60चा ॲव्हरेज आहे इथनं आणि 10.29च्या सरासरीने सध्याच्या घडीला धावा बनवल्या जात आहेत. प्रितेश बॉल उडून फेकून दिलाय. OUT
बॅटर आउट. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रमोदजी किणी सरांचा हा नृत्य आपल्याला बघायला मिळतो आणि प्रेक्षक राजावर्ग जर प्रमोदजी किणी साहेबांचं नृत्य आवडत असेल तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. प्रमोदजी किणी सरांसाठी जबरदस्त कामगिरी केली जाते आणि या स्पर्धेला 4-4 लावण्याचं काम देखील इथे केलं जात आहे. महाकाल सेना यांच्या वतीने पावशीत करता एक चांगली स्पर्धा आपण बघू शकतात आणि या स्पर्धेला जबरदस्त अगदी प्रतिसाद देखील आहे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. सध्याच्या घडीला जे क्रिकेट आपण अनुभवत आहेत, 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्यानंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. इथे विकेट किपर बीट झाले. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता परंतु तिकडे देखील मिस झालेत ते आणि त्याचमुळे पुन्हा एक डॉट बॉल आपण बघू शकतात. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आहे. 24 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. अंतिम एक चेंडू असेल आणि इथनं जर पाहिलं तर 31 धावेची गरज आहे. थोडंसं कठीण आहे परंतु इथनं मॅच मुवमेंट प्राप्त करेल का. यावेळेस कॅच कंप्लीट, बॉल विसावलाय, विकेट खेळबाद गॉन. क्या बात है, क्या बात है. पहा नृत्य झाल्यानंतर प्रमोदजी किणी सरांची गोड स्माईल. जबरदस्त कामगिरी केली जाते आणि पाहू शकतात की पैसा वसूल मॅच. क्या बात है. 3 षटकांचा खेळ तो कंप्लीट झालाय. 24 धावा जोडल्यात. 31 धावेची गरज आहे. जरूर मॅच थोडीशी दूर झाली परंतु प्रमोदजी किणी सर इथे मनोरंजन करतात. चौकार येत नाही परंतु नृत्य येतात. सिक्सर, विकेट गॉन. दोन संघ जे विजेते झालेत त्यांचे खेळाडू तयार ठेवायचे. आपण 4 रन जो संघ कंप्लीट करेल तो अंतिम मॅच खेळण्यासाठी दाखल होणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. 4 रन्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि त्यासाठी आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. यातील विजय संघ आणि त्यानंतर जे 2 संघ विजेते झालेत सेंट्रल पार्क आणि आणखी एक संघ आहे आणि यातील विजय संघ आपले खेळाडू आपण तयार ठेवायचे आहेत. लाऊडली अपील परंतु त्याच्यावरती पंचांनी आऊट नाही करार दिलेला. चांगला बॉल इथे पाहू शकतात. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आहे. 24 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. फुल अँड स्पाइस वंडर बॉईज संघ आणि त्यानंतर सेंट्रल पार्क. या बॉलवरती विकेट आली तर प्रथमजी जाधव यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे असणार आहे. मॅडी उर्फ मंदार मॅडीसाठी आलंय. चला मॅडीसाठी पारितोषिक जोडलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला. 2 विकेट. पुन्हा एकदा ही बॉल तिथे डीपमध्ये चालला होता. एक चांगला बॉल बघायला मिळतोय. शरीरभेदी मारा केला जातोय. देहेस्टवरती बॉल वेगाने अधलला गेला आणि त्याचमुळे हा डॉट बॉल इथे पाहू शकता. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 24 धावा. पुन्हा विकेट विकेट विकेट. चला कॅश प्राइज जमा करा. 1000 रुपयाचे कॅश प्राइज.
त्याला ते 1000 रुपये जमा करा इकडे लगेच. ज्या कोणी पारितोषिक लावलं होतं ते लगेच कॅश प्राईज जमा करायचं, कारण आपण समोरच्या खेळाडूंना जे प्रोत्साहन देतोय लगेचच ते कॅश प्राईज जमा करायचं, कारण विकेट आली आहे. चला कॅश प्राईज जमा करा, विकेट आली आहे. इथे जमा करा. चला 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 24 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. औपचारिकता राहिली आहे आणि त्यानंतर आवश्यकता की 4 धाबा जो संघ पूर्ण करेल तो संघ अंतिम मॅच खेळण्यासाठी सज्ज होणार. आणि इथे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. प्लेयर ऑफ द मॅच, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स, नो डाऊट 29 धाबा त्याने ठोकल्या. तो रजत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.